हॅलो, मी सुभाष महाजन. वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथ. कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की स्क्वेअर कसे करायचे है ना, आणि त्या स्क्वेअरच्या आपण वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. आता समजा मला सांगितलं की एखाद्याने की आपल्याला 1 to 100 पर्यंत ते स्क्वेअर लिहायचे आहे, मग लिहिण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागेल है ना, किंवा एखाद्या पर्टिक्युलर याच्यामध्ये आपल्याला जर स्क्वेअर शोधायचे झाले, लिहायचे झाले, तर काय आपल्याला फक्त फक्त आणि फक्त 5 डिजिट माहिती असायला पाहिजे. किती? 5 डिजिट है ना. पहिलं आहे 1, नंतर आहे 4, नंतर आहे 9, त्याच्यानंतर आहे 6 आणि त्याच्यानंतर आहे 5 है ना. हे जर नंबर आपल्याला माहिती असतील सिरियली है ना, 1 4 9 6 5, परत 1 4 9 6 5 है ना, अशा पद्धतीने. मग आता पहा, या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे नंबरची है ना. त्याच्यामध्ये पहा, इथे ब्लॅक कलरमध्ये 1 4 9 6 5 6 है ना, म्हणजे 5 पासून परत रिव्हर्समध्ये म्हणजे 6 9 4 1 0 है ना, अशा पद्धतीने. नंतर हे सेकंडमध्ये पहा, 1 4 9 6 5 6 9 4 1 0. त्याचप्रमाणे 1 4 9 6 5 6 9 4 1 0 है ना. आता पहा, या ठिकाणी आपल्याला 1 to 10 मध्ये जे आहे ब्लॅकमध्ये आपण जी सिरियल आपण लिहिली आहे, त्याच्यानंतर पहा इथे पर 9 नंतर मी एक आडवी रेषा मारलेली आहे है ना. ही रेषा मारल्यानंतर त्याच्यात बदल करायचा आहे, म्हणून त्याच्यानुसार आता इथे पर 0 लावला आपण तर 01 04 09 इथे ॲड 1 करत जायचं, म्हणजे 1 2 3 4 है ना. इथे 2 ॲड करायचं, 6 8 10 12 14 16. इथून परत या 9च्या लाईनपासून आपल्याला 3 ॲड करत जायचं आहे, 16 आणि 3 19 22 25 28. इथे 4 ॲड करायचे, 28 4 प्लस 4 32 36 40 44 48 42. परत इथे 9 पासून आपली लाईन बदलली, या इथून ॲड 5 करायचे, म्हणजे 52 प्लस 5 57 62 67 आणि 72. परत इथे 9 नंतरची जी लाईन आहे त्याच्यानंतरच्या पुढच्या 6 ॲड केले आपण, 78 म्हणजे 72 प्लस 6 78 84 90 है ना, अशा पद्धतीने. आता पहा, इकडे गेलो आपण 31 to 40 मध्ये. इथे पण आपण तेच घेतलं, आपले 5 नंबर कोणते, 1 4 9 6 5. नंतर त्याला उलट क्रमाने 6 9 4 1 0 है ना. आणि मग नंतर ॲड 6, म्हणजे त्या ठिकाणी आपण 900 मध्ये 6 ॲड केले, 90 मध्ये 6 ॲड केले है ना, 96 मध्ये 6 ॲड केले, 102, नंतर 101. परत तिथे 9ची बॉर्डर क्रॉस करताना आपल्याला 7 ॲड करायचे, 108 मध्ये 7 ॲड केले, 115 122 129 136. परत 9ची बॉर्डर आली आपल्याला, काय करायचं, 8 ॲड करायचं, 136 प्लस 8 ते 144 ॲड केल्यानंतर 152 160 है ना. अशा पद्धतीने म्हणजे मला 1 to 40 पर्यंतचे स्क्वेअर लिहिताना आपले 5 डिजिट कोणते, 1 4 9 6 5 है ना. हे सिरियल प्रमाणे, आणि 5 नंतर परत त्यांना उलट्या क्रमाने लिहिल्या, 6 9 4 1 0 है ना. आणि काय काय करायचं आपण पाहिलेलं आहे. आता थोडासा 41 पासून आपला पॅटर्न बदलतो है ना. पाहा तो कसा बदललेला आहे है ना. या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये पहा, ब्लॅक कलरमध्ये पहा, मी आपण 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर जे आहेत हे उलट्या क्रमाने लिहिले. आता हा 0 0 1 0 4 0 9 16 25 36 49 49 आणि हा 64 पाहिजे होता इथे, सॉरी व्यवस्थित लिहिलं गेलं नाहीये, आणि 81 है ना. अशा पद्धतीने त्याला मग नंतर पुढच्या 51 to 60 मध्ये जसं आपण इथून वरतून खालून सुरुवात केली, आपण 1 to 9 पर्यंतचे लिहिते, इथे 1 to 9 पर्यंत ते डिसेंडिंग मध्ये खाली घ्यायचे, 1 0 1 0 4 0 9 16 25 36 49 64 81 अँड 00. आणि मग पाहता इथे 6 4चा स्क्वेअर जो आहे, 16 पासून सुरुवात केली, मग 16 17 18 19 20 21 22 23 24 25 20 26 27 28 29 30 31 32 34
32, 33, 34 आणि इथे थोडासा बदल झालेला आहे. इथे 2 ॲड करायचे आपल्याला 36 है ना या ठिकाणी. आणि मग नंतर आता या ठिकाणी पहा पुढचा आपल्याला 61 to 70 मध्ये आपल्याला 11 to 20 पर्यंतचे जर स्क्वेअर माहिती असेल तर आपण 11 to 20 मध्ये जे स्क्वेअर येतात त्यातले शेवटचे 2 डिजिट घ्यायचे आपल्याला. हा 21 म्हणजे 121 च्या ऐवजी 21, 144 च्या ऐवजी 44 असं 21, 44 हा 13 च्या स्क्वेअर मधला, हा 14 च्या स्क्वेअर मधला, हा 15 च्या स्क्वेअर मधला, हा 16 च्या, 17 च्या, 18 च्या आणि 19 च्या स्क्वेअर मधले हे शेवटचे 2 डिजिट आपण घेतलेले आहे. आणि तसंच मग इथे आपलं 36 पर्यंत आलं होतं. 37, 38, 39, 40, 42 इथे बदल करायचा. 42, 43, 44 आणि मग परत इथे बदल करायचा आपल्याला 46, 47 परत बदल करायचा 49 है ना. आता पहा इकडे 71 to 80 मध्ये जसं आपण 11चा पाहिलं तर 11 to 20 पर्यंतचा. आता इथे 21 to 30 मध्ये स्क्वेअर केल्यानंतर लास्ट 2 डिजिट घ्यायचे. किती 2 डिजिट है ना. ते 2 डिजिट घेतल्यानंतर हे पहा इथे ब्लॅक कलर मध्ये आपण घेतलेले आहे 41, 84, 29, 76, 25. आता इथे लॉजिक लावा है ना. परत रिव्हर्स मध्ये घेतले मी 76, 29, 84, 41, 0 है ना. म्हणजे जर आपण फक्त इथे 5च लक्षात ठेवायचे आपल्याला है ना. त्याच्यानंतर हे पहा इथे तशाच रिव्हर्सने आपण लिहिलेले आहे. नंतर इथे 49 पर्यंत आलो होतो आपण 50, 51, 53 इथे परत आपण 2 ने झालं 53, 54, 54 नंतर 56, 57 गॅप केला आपण 59, 60 इथे गॅप केला 62, 64 है ना. नंतर परत आपण या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या 81 है ना आणि 90. तर पहा आपण 61 to 70 मध्ये केलेला नाही. या संख्या खालून वर गेलेल्या आहे इथे है ना. 61, 24, 89, 56, 25, 96, 69, 44, 21 ह्या 81 to 90 मध्ये आपण उलट क्रमाने लिहिलेले आहे. कोणत्याच्यातल्या 61, 70 याच्यामधल्या आपण संख्या है ना. इथे 61, 24, 89, 56, 25, 96, 69, 44 अँड 20 है ना. आणि मग नंतर इथे आपण 65 इथे 67, 68 बदल केला आपण 72, 70, 72, 73 हे कंटिन्यू घेतले फक्त 2. आणि मग नंतर 75, 77, 79, 81 है ना. आणि आता 91 to 100 मध्ये पाहता परत या ठिकाणी आपण रिव्हर्स मध्ये 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर लिहिले 01, 04, 09, 16, 25, 36, 49, 64 अँड 81 है ना. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर हे ब्लॅक कलर मध्ये. आणि मग आता त्याला काय जॉईन करायचं आहे आपल्याला. इथे 81 इथे 82 2च्या फरकाने आपण संख्या लिहितो आपण 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 अँड 100. इथे 100 पाहिजे होती. एक 0 लावून गेलेला इथे है ना. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.